जगातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब, हरियाणा म्हणजेच भारताच्या जवळपास 12 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता शेतातून कापूस प्रथम स्थानिक बाजारपेठांमध्ये म्हणजे मंडईमध्ये एपीएमसी मध्ये विक्रीसाठी आणला जातो. याच ठिकाणी व्यापारी आणि जिनिंग मिल मालक खरेदी करतात. कापसाचे पुढे जिनिंग करून धागा तयार केला जातो आणि त्याच नंतर टेक्सटाईल मिल्स, सूतगिरण्या आणि वस्त्र उद्योगाला पुरवठा केला जातो. भारतातील 65% पेक्षा जास्त कापूस देशांतर्गत वस्त्रोद्योगासाठी वापरला जातो, तर उरलेला कापूस निर्यातीसाठी अमेरिका, चीन, बांगलादेश, व्हिएतनाम अशा देशांना पाठवला जातो. अशा पद्धतीने कापसाची निर्यात केली जाते. मागील 3 वर्षात कापसाला सरासरी किती भाव मिळाला तेही पाहूया. 2022 ते 2024 या काळात ऑक्टोबर ते डिसेंबर